हाय, कशात सगळे नक्की सांगा. सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. यूट्यूब फॅमिलीमधल्या माझ्या सगळ्या भावांना. सुट्टी म्हटलं आता 2 दिवस चला म्हटलं गावी जाऊ. गावाकडचं वातावरण खूप मस्त आहे आणि 1-1.5 महिना झाला आम्ही काही आलोच नव्हतो. देवाचा श्रावण महिना सुरू आहे, आपल्या सोमनाथ महाराजाचं दर्शन होऊन जातं. आता गावी आल्यानंतर संध्याकाळी म्हटलं चला इकडे स्वयंपाक करू आणि सगळे जेवण करू, कारण की सगळ्यांच्या सोबत जेवण करण्यामध्ये वेगळी प्रत्येकानं प्रत्येकाचे काम वाटून देवरजी म्हणते की मी कांदा टमाटर काय मॅश करायचं तर. आणि तिकडे आमच्या सासूबाई मस्तपैकी भाज्या आल्या होत्या शेतामधून ओल्या. आता सीझन बी सुरू झाला. यांची इच्छा होती की मुगाच्या दाण्याची भाजी खायची आहे. दाणे आम्हाला काढून देत होत्या आणि मी इकडं स्वयंपाकाची खिचडीची वगैरे तयारी करत होते. खरंच खूप वेगळं असतं, बाई कुठेही जाऊ काही हो, तिच्या मागचं काम काही कुठं काही सरत नाही. कारण का प्रत्येक ठिकाणी गेले की माझ्या आवडीची फरमाईश वेगवेगळी सुरू असते. त्यांना गेलं का वेगवेगळ्या मेनू खायला आवडतं. त्यांची फरमाईश होती की आज मुगाच्या दाण्याची भाजी, उसळची भाजी मस्त मसाला वगैरे टाकून आणि खिचडी ओली खिचडी कर म्हणत. त्या खिचडीचा बेत काय माहिती ओली होती का मोकळीच होते. लोणचं, पापड आणि पोळ्या असं आम्ही पेट ठरवलं होतं रात्रीच्या जेवणाचा. मग स्वयंपाक तशा पद्धतीने स्वयंपाक वगैरे काही आमचं झालेलं आहे. आम्ही स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. तर हळूहळू म्हटलं स्वयंपाक वगैरे करू. स्वयंपाक झाला का तर जेवणार. मग सगळे असले की सोबत जेवण करू. इकडे आईच्या शेंगा थोड्या बाकी होत्या सोऱ्याच्या. यांची तब्येत जरा बरी नव्हती, कारण की व्हायरल इन्फेक्शन खूप सुरू आहे. सर्दी, ताप, खोकला हे सगळ्यांना सुरू आहे, कारण की वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे. आधी माझी तब्येत खराब झाली, आता वेदाची, नंतर यांची दोघांची ही तब्येत जरा बरी नव्हती. वेदाचं घरामध्ये पण तिकडे फिरणं सुरू आहे, कारण पाऊस असल्यामुळे बाहेर अंगणामध्ये काही जाऊ शकत नव्हती. ती घरामध्ये बसून तेही बोर झाली होती. तिचं म्हणणं होतं चला पावसामध्ये जाऊ आणि भिजू किंवा बाहेर आपण खेळू. आता बैयाने कांदा वगैरे सगळा त्याचा चॉप करून झाला. आई शेंगा सोलून झाल्या होत्या. इकडे पाऊस होता. सोनू आता शेंगा वगैरे सोडल्या होत्या, ते जाळून जुडून करत होती. तर पापड वगैरे भाजले, लोणचं वगैरे आणले, तर पोळ्याही रेडी करून झाल्या होत्या. अर्ध्या 1 तासामध्ये पूर्ण स्वयंपाकही होऊन गेला होता. सोनू म्हणे की माझा अवतार काही चांगला नाही, मला काही व्हिडिओ होतील काही घेऊन म्हटलं चला सगळेजण जेवायला. इकडे गप्पा गोष्टी तुमच्या आवरल्या असतील. आता पोटामध्ये कावळे ओढणं सुरू होतं. आपण जेवणालाही सुरुवात करू. स्वयंपाक वगैरे नेऊन ठेवला. सगळे सोबतच बसू म्हटलं. सोबत बसले का तर जेवणही आवडीने शिल्लक पोटामध्ये. सोनू म्हणे की नाही काकू तुम्ही रोज पोळ्या माझ्या हातच्या पोळ्या पण चला म्हटलं ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तर सोनूनं पाहू शकता मस्तपैकी खूप छान गरमागरम पोळ्या केल्या होत्या, फलती केलते. आणि तुम्ही आज माझ्या काका आणि तुम्ही आमच्या खिचडी यांनी सांगितलं होतं की ओली खिचडी करतो. ओली कशाच्यारी करायला गेले पण झालं दुसरं म्हणल्यासारखी खिचडी पूर्ण मोकळी झाली. त्यात त्यांच्या 2 शब्द मला ऐकावेच लागणार. सांगितलं होतं एक करायला आणि झालं दुसरं. आता आम्ही इथं सगळे पूर्ण फॅमिली जेवायला वगैरे बसतो. आमच्या लाडूबाईला खिचडी नाही तर फिक्का भात, पांढरा भात हवा होता. आज ती भात खात आहे. जेवण वगैरे तर आमचं झालं सुरू आहे. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.